नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आय डी चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही जर होमगार्ड भरतीला फॉर्म भरलेला असेल आणि मित्रांनो तुमचं ग्राउंडसुद्धा झालेलं असेल, तर तुम्ही आता कट ऑफची वाट बघत असाल तर नक्कीच व्हिडिओ हा मित्रांनो तुमच्यासाठीच आहे. कारण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे ग्राउंड हे झालेले आहेत आणि ते आता कट ऑफची वाट बघत आहेत. तर मित्रांनो सातारा जिल्ह्याचं जे मेरिट आहे ते लागलेलं आहे आणि त्याचं फायनल कट ऑफ हे सुद्धा लागलेला आहे. मित्रांनो तुम्हाला असं वाटेल की आम्ही साताऱ्याला फॉर्म भरलेला नाही आहे म्हणून आम्ही हा कट ऑफ काही बघण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो असं नाही आहे. तुम्ही जर हा कट ऑफ बघाल तरच तुम्हाला समजेल मित्रांनो की तुमचा कट ऑफ हा कशा प्रकारे लागणार आहे आणि तुम्ही वेटिंगवर असणार आहे की तुमची निवड ही नक्की होणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला कुठल्याही प्रकारे स्किप करू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो ही जी PDF आहे ती सातारा जिल्ह्याची आहे. तर मित्रांनो फायनली सातारा जिल्ह्याचे फायनली कट ऑफ आहे ते लागलेलं आहेत आणि त्यासोबतच मित्रांनो यामध्ये प्रत्यक्ष यादीसुद्धा देण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो तुम्ही जिल्ह्यावाईज त्यामध्ये त्यांचे गुण पाहू शकतात आणि किती विद्यार्थी यासाठी क्वालिफाय झालेले आहेत आणि किती विद्यार्थी प्रतीक्षेवरती आहेत त्याची संपूर्ण माहितीसुद्धा यामध्ये दिलेली आहे. चला मित्रांनो आपण आता डिटेलमध्ये बघूया. तर मित्रांनो अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रूपे यादी दिलेली आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम त्याचा टेस्ट नंबर यामध्ये देण्यात आलेला आहे आणि नंतर त्याचं पूर्ण नाव दिलेलं आहे. नंतर तो विद्यार्थी आहे त्याने काय शिक्षण केलं आहे त्याचं शिक्षण दिलेलं आहे आणि नंतर मित्रांनो त्याची जन्मतारीख, एज हे सर्व दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो तक्ता असतो तो असतो टेक्निकल मार्क्सचा. म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे NCC B, NCC Cचं प्रमाणपत्र असेल किंवा मित्रांनो तुमच्याकडे एखादी कोणती तांत्रिक अर्हता असेल तर त्याचे तुम्हाला जे गुण आहे ते वाढवून मिळालेले असतात. त्यासोबत तुमचे रनिंग मार्क्स, त्यानंतर शॉर्टपुट्स म्हणजे गोळाचे मार्क्स यामध्ये दिलेले आहेत. असे टोटल मार्क्स मित्रांनो तुमच्या शेवटच्या हे टेबलमध्ये दिसेल. त्यानंतर तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनमार्फत फॉर्म भरलेला आहे ते सुद्धा यामध्ये यांनी दिलेलं आहेत. मित्रांनो ही जी आहे ती पुरुषांची आहे. त्यानंतर मित्रांनो खाली महिलांची सुद्धा यादी दिलेली आहे. तर मित्रांनो पथक औंध यामध्ये मित्रांनो 6 जागा होत्या तर 6 विद्यार्थ्यांचे यामध्ये त्यांनी सिलेक्शन केलेले आहेत. तुम्ही मित्रांनो पहिला विद्यार्थी बघू शकता त्याला 30 पैकी 30 मार्क हे मिळालेले आहेत. त्यासोबत मित्रांनो त्याला जे 2 मार्क्स आहे ते टेक्निकलचे मिळालेले आहे असे त्याला 30 गुण हे मिळालेले आहेत. आणि मित्रांनो शेवटचा जो विद्यार्थी आहे ते 28 मार्कवरती मित्रांनो त्याचं जे सिलेक्शन हे झालेलं आहे. मित्रांनो म्हणजे तुम्ही समजू शकतात की तुम्हाला जास्तीत जास्त गुण यामध्ये पाडणे किती प्रकारे आवश्यक आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर गोळा आणि रनिंगमध्ये जर कमी मार्क्स जरी मिळाले मित्रांनो आणि तुमच्याकडे जर टेक्निकल अर्हता असेल तर त्याचे मार्क्ससुद्धा तुमचे वाढणार आहेत. त्यामुळे तुमचं सिलेक्शन हे नक्की होऊ शकतं. मित्रांनो विद्यार्थिनींचं सुद्धा तुम्ही यामध्ये बघू शकता. यामध्ये मित्रांनो 6 विद्यार्थिनी आहेत दिलेल्या आहेत. तर यामध्ये नंतर मित्रांनो त्यांचे गुणसुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो पहिली जी महिला आहे तिला 33 गुण मिळालेले आहेत. तिच्याकडे कुठल्याही प्रकारची तांत्रिक अर्हता नाही आहे. मित्रांनो मुलींचं जे ग्राउंड आहे त्यांना ते जास्त मार्क्स हे असतात. त्यामुळे या पहिली जे विद्यार्थी आहे 33 मार्क्स हे मिळालेले आहेत. त्यानंतर शेवटची जी विद्यार्थिनी मित्रांनो तिला 22 मार्क्स हे मिळालेले आहेत. त्यावरतीचं जे सिलेक्शन हे झालेलं आहे. आता मित्रांनो पुढला प्रश्न म्हणजे जे वेटिंगवरती विद्यार्थी आहे त्यांची लिस्ट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात की वेटिंगवरती जो पहिला विद्यार्थी आहे तो 28 मार्क्सवरती आहे आणि त्यानंतरचे मित्रांनो जो लास्ट विद्यार्थी तो 26 मार्क्सवरती त्याचं जे वेटिंग लिस्टमध्ये नाव देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो ही जी लिस्ट आहे ती पुरुषांची आहे. आणि त्यानंतर मित्रांनो खालीसुद्धा भरपूर याद्या यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला असेल मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की किती फॉर्म हे आलेले आहेत. म्हणजे मित्रांनो तुम्ही तालुकावाईज तुमचं जे फॉर्म असतो तो त्यामध्ये तुम्ही भरू शकता आणि तालुक्यानुसारच मित्रांनो तुमचं जे मेरिट हे लागणार आहे. तर तुम्ही बघू शकतात की तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत व तुमचं सिलेक्शन होऊ शकतं किंवा नाही. मित्रांनो तुम्ही जर ग्राउंड दिलेला असेल तर तुम्हाला किती मार्क्स पडलेले असेल तर तुम्ही ते कमेंट्समध्ये सांगू शकतात. त्यानुसार मित्रांनो आपण त्याचा अंदाजा काढू शकतो आणि तुमचं जे मेरिट आहे ते कशाप्रकारे लागू शकतो यासंबंधीचा नवीन व्हिडिओसुद्धा आपण घेऊन येणार आहोत. चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.